नमस्कार, मी प्रशांत गोडसे. आपण पाहत आहात लेट्सअप मराठी. राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्य सरकारने 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीत होता, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत विलीन होईल, त्यांच्या सोबत जाईल की नेमकी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय असणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते काय निर्णय घेतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असलेले आमदार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण की आपण बघतोय कालपासनं चर्चा सुरू झाल्या आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांसोबत जाण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं सकारात्मक भूमिका घेतली जात होती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचा दावा हा वारंवार अनेक माध्यमांमधनं हा समोर येत आहे, चर्चा होत आहे आणि त्यासोबतच पक्षातील काही नेत्यांनी, दोन्ही पक्षातील काही नेत्यांनी या संदर्भात बोलून देखील दाखवले. मात्र या संदर्भात ठोस अधिकृत अशी भूमिका कोणाकडनं जाहीर केली जात नाही. त्यामुळे या संदर्भात फक्त चर्चा आणि चर्चा सुरू आहे. याविषयी भूमिका काय घ्यायची, सर्वस्व अधिकार नेमका अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कोणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आज सकाळची एक बातमी समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेट तब्बल 1 ते 1.5 तास चालली. ह्या भेटीकडे सर्व राज्यातील लोकांच्या नजरा लागल्या होत्या. भेटीनंतर नेमकं माध्यमांसमोर येऊन प्रदेशाध्यक्ष काय बोलतात, काय कार्याध्यक्ष काय बोलतात कळा हे पाहत सगळ्यांच्या नजरा याकडे लागल्या होत्या. मात्र त्यानंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपली जी भेट होती ही भेट कशा संदर्भात होती याची माहिती दिली आणि या भेटीमध्ये पक्षाकडनं सुनेत्रा वहिनींचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी दिलंय का यावरती चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि त्यांच्या नावासाठी त्याच्या नावाला विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे. हा झाला एक भाग. मात्र ज्या पद्धतीने चर्चा सुरू झाल्या आहे राज्यामध्ये, एका बाजूला राज्य सरकारकडनं 3 दिवसाचा दुखवटा जाहीर झाला असताना पवार कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार यावरती माध्यमांमध्ये गेल्या 2 दिवसापासून बातम्यांचा, चर्चांचा भडीमार सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिक नेमका कन्फ्यूज झाला आहे. सध्या सुरू तरी आहे तरी काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जण सोशल मीडिया असो किंवा टीव्ही चॅनलच्या डिबेटमधनं, चर्चांमधनं आणि त्यासोबत वेब पोर्टल असो किंवा बातम्यांच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न हा सामान्य नागरिक करताना महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. आता काही वेळापूर्वी आपण जर बघितलं असेल, प्रदेशाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात येऊन अजित पवारांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले आणि त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. त्यानंतर त्या ठिकाणी आमदार पंकज भुजबळ देखील होते, पक्षाचे प्रवक्ते होते, पदाधिकारी होते आणि यावेळेस त्यांनी अजितदादांच्या जी अँटी चेंबरमधली जी चेअर होती, ज्या ठिकाणी जनता दरबारासाठी अजितदादा सामान्यांना भेटत होते, सामान्यांच्या प्रश्न मार्गी लावत होते, त्या चेअरकडे जाऊन नतमस्तक झाले, दर्शन घेतलं आणि ते भावूक झाले. त्यांच्या चेहऱ्यावरती ते स्पष्ट जाणवत होतं. त्यानंतर लागलीच ते बाहेर आले आणि त्यावेळेस माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला की नेमकं मुख्यमंत्र्यांची भेट आपण घेतली आहे आणि या भेटीमध्ये आपण उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचा प्रस्ताव ठेवला आहे का, किंवा उद्या जी बैठक बोलवली आहे विधिमंडळाच्या सदस्यांची, जे पक्षाचे आमदार आहे त्यांची बैठक बोलली, या संदर्भातची माहिती त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांनी सांगितलं पवार कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे, पक्षावर देखील आहे, त्यामुळे या संदर्भात आम्ही अजून चर्चा केलेली नाहीये. या संदर्भात आम्ही चर्चा करू वहिनींसोबत आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल आणि ते तिथून रवाना झाले. अगदी त्याच वेळेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रालयात माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
की उद्या पक्षाच्या आमदारांची बैठक ही बोलवण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल पक्ष नेते प्रमुखाचा. म्हणजे अजित पवारांची जी पोस्ट होती, अजित पवार जे पक्षाचे अध्यक्ष होते, राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये या आमदारांकडनं सर्वानुमते निर्णय घेतला जाईल आणि या जागी सुनित्रा पवार यांचं नाव निश्चित व्हायला पाहिजे यामध्ये दुमत नसल्याचं त्यांनी असं म्हटलं. आणि यावरती एकमत झाल्यानंतर उद्याच उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव दिलं जाईल आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली जाऊ शकते असा त्यांनी संकेत दिला होता ह्या बाईटमध्ये. मात्र त्यानंतर जेव्हा ते प्रदेश कार्यालयात आले, अजित पवारांच्या प्रतिमेने त्यांनी पुष्पहार अर्पण केलं, अभिवादन केलं आणि त्यानंतर काही वेळात ते त्या कार्यालयात थांबले आणि नंतर बाहेर आल्यानंतर माध्यमांनी त्यांना हाच प्रश्न विचारला की प्रदेशाध्यक्ष सांगता अशी कोणती उद्या बैठक नाही, मात्र तुम्ही सांगताय उद्या बैठक आहे, नेमकं काय आहे? पण त्यांनी त्यावेळेस क्लिअर केलं की आतापर्यंत नियोजन झालं होतं, मात्र काही आमदार किंवा काही नियोजन करण्यास थोडीशी अडचण निर्माण होऊ राहिली, त्यामुळे या संदर्भामध्ये विचार करून निर्णय घेऊ, उद्याची बैठक आहे का ते निश्चित करू. आता गोष्ट बघा, पक्षाच्या अजित पवारांच्या नंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर हेवी वेट नेत्यांचा आपण जर विचार केला, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर जे नाव येतं ते प्रफुल्ल पटेलांचं येतं, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं येतं, ज्येष्ठ नेते हे छगन भुजबळांचं येतं. म्हणजे छगन भुजबळांच्या शब्दाला देखील तितकीच धार आहे जितकी धार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे किंवा राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या इतक्या शब्दाला आहे. मात्र या नेत्यांमध्ये समन्वय कुठेतरी अभाव असल्याचं या आजच्या दोन्ही स्टेटमेंटवर जाणवतंय. नेमकं काय सुरू आहे? म्हणजे मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये समन्वय आहे का नाही, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय आणि यावरतीच आता चर्चा सुरू झाली आहे. खरं तर सकाळी ज्या पद्धतीने तीनही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, ते भेट साधारणतः 1.5 तास चालली आणि या भेटीमध्ये पक्षाकडे अजित पवारांकडे जी खाती होती ती खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असावी अशा पद्धतीची मागणी या तिन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती समोर येत आहे. एकजूट, एक संघ, तिघी नेते गेल्यामुळे एकजूट आहे, राष्ट्रवादी एक संघ आहे असा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला त्यातनं गेला आहे. मात्र ज्या पद्धतीने दोन स्टेटमेंट वेगवेगळे येतात, मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्यानंतर मात्र माझ्यासारखा सामान्य माणूस देखील कन्फ्यूज होतो असं काय सुरू आहे. आता हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे की अर्थसंकल्प आता ह्या फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प विधानसभेत मांडतील हे देखील आता माहिती समोर येत आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्प कोण मांडणार हे देखील स्पष्ट होणार आहे. मात्र जी खाती राष्ट्रवादीकडे होती ती खाती पक्षातील कोणत्या मंत्र्यांकडे जाणार की मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राहिला मुद्दा उद्याचा. उद्या आज तिसरा दिवस होता जो दुखाटा होता राज्य सरकारकडे जाहीर केलेला. उद्यापासनं खरं तर उद्या आता शनिवार आहे आणि त्या अनुषंगाने उद्या अशी देखील माहिती मिळते सूत्रांकडनं की उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक विधान भवनात होऊ शकते आणि या बैठकीमध्ये एकमताने, मी परत लाईन रिपीट करतो, एकमताने सुनित्रा अजित पवार यांच्या नावावरती राष्ट्रीय अध्यक्ष पक्ष नेतेपदी त्यांची नावाची घोषणा होऊ शकते आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पत्र राज्यपालांना दिलं जाऊ शकतं आणि उपमुख्यमंत्रीपदी सुनित्रा पवारच असावं अशा पद्धतीची विचार हे पक्षात आहे आणि त्याच अनुषंगाने त्याला कोणाचा विरोध नसावा असं देखील मंत्री छगन भुजबळांनी म्हटलं आहे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. खरं तर हा झाला एक विषय. दुसरा विषय असा देखील आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र येणार का? तर सध्याच्या घडीला जर गणितं बघितली हे होणे अशक्य आहे. याचं कारण असं आहे की
दोन्ही पक्षामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचं नेतृत्व स्वतः अजित पवार करत होते आणि दुसऱ्या बाजूला त्याचं नेतृत्व सर्वेसर्वा शरद पवार करताय. तिकडं कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आहेत. त्यामुळे दिग्गज नेत्यांची ही फौज दोन्ही पक्षात आहे. त्यामुळे महायुतीसोबत असलेला अजित पवारांचा पक्ष शरद पवारांसोबत जाईल का, तर सध्याच्या घडीला उत्तर असेल की तसं होऊच शकत नाही. आणि जर यांना सत्तेसोबत राहायचं असेल तर गणितांची जुळवाजुळव करत अशी देखील माहिती समोर येत आहे की सुनित्राताई पवार ह्या खासदारपदाचा राजीनामा देतील, राज्यात त्यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान केलं जाईल आणि प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. अशा पद्धती चर्चा सध्या सुरू झाल्या आहे. मात्र ज्या पद्धतीने अवघे 3 ते 4 दिवस झाले असताना या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची घाई का केली असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमान ही लवकरात लवकर कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीकडे देणे गरजेचं असलं देखील या भेटीमागचं कारण सांगितलं जात आहे. कारण की जास्त दिवस गेल्यानंतर वेगवेगळे फाटे फुटण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजही सत्तेत महायुतीसोबत आहे हे देखील दाखवण्याचा हा प्रकार असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे आता उद्याची बैठक आमदारांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जरी म्हटलं असेल कशा कोणती बैठक बोलवली नाही, मात्र रात्रीतनं काही घडामोडी घडतात का आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक उद्या विधान भवनात पार पडते का, एकमताने सर्वानुमते सुनित्रा पवार यांच्या नावाची पक्षनेतेपदी म्हणून निवड होते काय आणि उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव पुढे केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.